तो चला तर मग आता चेक करू आपली बिर्याणी तयार झाली आहे की नाही. मी पहिला हे वाफ सोडून घेणार आहे एक्स्ट्राची. कुकर उघडणार आहे. हा बिर्याणीसाठी, दम बिर्याणीसाठी हाच हे जे आयोनाइज कुकर असतात, आयोनाइज्ड ब्लॅकवाले नॉनस्टिकवाले तेच गरजेचे आहेत. साध्या कुकरमध्ये आपली बिर्याणी जळू शकते. सो तुम्ही बघू शकता आपला भात किती छान शिजलेला आहे आणि जो मसाला आपण वरनं टाकलेला त्या मसाल्यामुळे बिर्याणीचा वास खूप छान सुटलेला आहे. सो आता आपण ही बिर्याणी सर्व करायला घेऊया. मी तुम्हाला दाखवते ही कशी झालेली आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीत करता बिर्याणी मला नक्की सांगा. ही बिर्याणी आपण अशीच खाली घालणार आहोत. ही अशी हलवायची नाही आहे, ही अशीच आपल्याला खाली घालायची आहे. आणि असं आपल्याला एक लेअर, तुम्ही बघू शकता आपले लेअर किती छान पद्धतीने फॉर्म झालेले आहे. सो आपण इकडे आपला एका ताटामध्ये छानपैकी हे काढून घेऊयात खायला. बघू शकता आपण ह्या स्टेजला बंद करणं गरजेचं होतं. थोडंसं आपल्या इथे मसाला लागला असता म्हणून म्हटलं की हाच कुकर गरजेचा आहे. ह्या पद्धतीने साध्या कुकरमध्ये ट्राय कराल तर करू शकते. मग तुम्ही बेस्ट ऑप्शन म्हणजे याच्या खाली जर थोडासा तवा टाकला कुकरच्या खाली, किंवा जर तुमच्याकडे ते भांडं असेल दमवालं तरही ते बेस्ट होईल. सो तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये लागणार आहे खायला त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही असं गरम गरम सर्व करू शकता. पीसही आता आपले पूर्ण 100% शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि दम बिर्याणीचे पीसेस खायला ते दह्यामध्ये असतात त्यामुळे जरा छान लागतात. सो असा थोडासा पांढरा भातही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. पांढरा भात आणि मसालाचा भात, आणि खाताना हे आपल्याला मिक्स करून खायचं आहे. तुम्ही आधी केली नसेल किंवा खाल्ली नसेल तर हा जो मसाला आहे ह्याच्याबरोबर हा पांढरा भात मिक्स करून खायचे असते. सो तुम्ही बघू शकता आपण जो 50% तांदूळ घेतला होता तसा हा तांदूळ जो आता शिजलेला आहे हा पूर्ण शिजलेला आहे, सॉफ्ट शिजून तयार झालेला आहे. आणि आता ही बिर्याणी आपल्याला उघडीच ठेवायची आहे म्हणजे हे छानपैकी सुट्टे राहतात. दाबून ठेवायची नाही किंवा पाण्याचा जास्त हापका मारायचा नाही, म्हणजे त्याचे दाणे पूर्ण तांदळाची सेपरेट होतात. ही प्रॉपर बिर्याणी पाहिजे दम ती अशी सॉफ्ट आणि सेपरेट दाण्यांची असते. आपल्याला घरच्या घरी अशी ही जमलेली आहे आपली बिर्याणी. सो तुम्ही देखील करून सांगा मला की तुम्ही कशी केली आणि कशी झाली होती टेस्ट. सो समरमध्ये एन्जॉय करत राहा आणि वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या बघत राहा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. बाय.